ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आपण बघत आहोत मोत्यांच्या बांगड्या पार्ट 7. आणि आपण बघू शकता आज ही दोन डिझाईन्स आपण करत आहोत. स्पायरल मोत्यांची डिझाईन्स आहे ती आणि आपल्याला एक वेवी लुक आलेला दिसतोय बांगडीमध्ये. एक आहे गोल्डन अँड व्हाईट आणि दुसरा आहे व्हाईट गोल्डन अँड रेड. दोन्ही अतिशय रॉयल दिसत आहे. हातात घातल्यावर तर फारच सुंदर दिसत आहे ती डिझाईन. तर सुरुवात करूया आपण. आपण घेतलेले आहेत व्हाईट बीड्स 4 mm साईजचे आणि गोल्डन बीड्स 3 mm साईजचे. वेवी लुक येण्यासाठी म्हणून साईजमध्ये थोडासा फरक घेतला आपण दोन मोत्यांच्या. तर इथे दोन आपण व्हाईट बीड्स घेतले आणि दोन गोल्डन बीड्स घेतले आणि त्यांचा एक फुलांसारखा आकार करण्यासाठी एक गाठ मारली आपण. पुन्हा डबल गाठ केली म्हणजे आपली गाठ सिक्युअर होते आणि त्यानंतर सुई पुढच्या दोन मोत्यांमधून पास करून एक्स्ट्रा धागा कट केला. आता ह्या मोत्यांच्या फुलाची साखळी आपण वाढवत आहोत. त्यासाठी आता आपण दरवेळेस जेव्हा आपला व्हाईट बीड शेवटी असेल तेव्हा आपण घेणार एक व्हाईट आणि दोन गोल्डन बीड आपल्या सुईमध्ये. म्हणजे असं एक फुल तयार होईल आणि तिथे एक वेव तयार झालेली दिसेल आपल्याला. त्यानंतर आता गोल्डन बीड शेवटी आलेला आहे म्हणून आता ह्यावेळेस आपण घेणार आपल्या सुईमध्ये दोन व्हाईट आणि एक गोल्डन. तर हे सिक्वेन्स आपण लक्षात ठेवणार आहोत आणि ह्याच सिक्वेन्सनी आपण एक फुलाची साखळी तयार करणार आहोत. आणि आपण हे जे डिझाईन बघताय तसं तिरक्या आपल्या मोत्यांच्या लाईन्स तयार होणार आहेत. व्हाईट गोल्डन. फक्त जेव्हा व्हाईट शेवटी येणार तेव्हा आपण घेणार एक व्हाईट आणि दोन गोल्डन बीड आणि जेव्हा गोल्डन शेवटी येणार, आता ह्याच्या नंतरच्या फुलात गोल्डन शेवटी आलेला आहे बघा. तर ह्या वेळेस मात्र आपण जे सुईत घेणार आहोत ते लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपला गोल्डन मणी शेवटी येणार आहे तेव्हा आपण सुईमध्ये घेणार आहोत दोन व्हाईट आणि एक गोल्डन बीड. तर हा सिक्वेन्स आपण करणार फॉलो आणि आपली साखळी आपण तयार करणार आहोत. 8 इंचेस एवढी लांब आपण साखळी तयार करत आहोत कारण 2/6 या बांगडीच्या साईजसाठी 8 इंचेस एवढी आपल्याला साखळी लागणार आहे. आज आपण पूर्णपणे मोत्यांची बांगडी तयार करत आहोत आणि आपण जर आपल्या आधीचे दोन पार्ट्स बघितले, मोत्यांची बांगडी पार्ट 5 आणि मोत्यांची बांगडी पार्ट 6, तर ह्या दोन्ही पार्ट्समध्ये आपण फक्त आणि फक्त मोती वापरून बांगडी तयार केली. तर ह्या दोन्ही पार्ट्ससाठी जो बेसिक शेप आपण वापरला तो हाच आहे. आपण 4 मोत्यांची साखळी दोन्ही पार्ट्समध्ये वापरली कारण आपल्याला ह्या साखळीचा डबल साखळी तयार करून पुढे गजरा करायचा आहे. तर तीच प्रोसेस आपण ह्यामध्ये वापरत आहोत फक्त कारण आपल्याला ह्यामध्ये असं तिरक्या मोत्यांच्या लाईन्स हव्या आहेत म्हणून आपण जो मोत्यांचा सिक्वेन्स आहे तो पर्टिक्युलर ठेवलेला आहे. तर आपला सिक्वेन्स तोच ठेवून आपण ही अशी साखळी तयार करत आहोत. 8 इंचेस एवढी लांबीची ही साखळी आहे. आता ही साखळी आपली 8 इंचेस झाली की त्याची आपल्याला डबल साखळी करायची. जी प्रोसेस आपण आपल्या पार्ट 5 आणि पार्ट 6 मोत्यांच्या बांगड्या ह्यामध्ये सुद्धा बघितलेली आहे. मात्र या ठिकाणी आपण कारण स्पायरल डिझाईन करतोय म्हणून दरवेळेस मोती कोणते घ्यायचे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ते आपण बघत आहोत. आता इथे डबल साखळीची सुरुवात केली. सुईमध्ये घेतले सुरुवातीला 3 मोती, 2 व्हाईट आणि एक गोल्डन बीड घेतला आणि सुई शेजारच्या आपल्या मोत्यामधून काढली आणि त्यानंतर आता सुईमध्ये 2 गोल्डन मोती फक्त घेतलेले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता खाली जी आपलं गोल्डन लाईन दिसते त्याला मॅच करण्यासाठी म्हणून आपण सुईमध्ये 2 गोल्डन बीड घेतलेले आहेत. आता ह्यानंतरची जी लाईन आहे ती व्हाईट आहे आपल्याला दिसते पहिल्या साखळीतली म्हणून आता आपण सुईमध्ये घेणार 2 व्हाईट बीड आणि हे 2-2 बीड आपण असे सुई पास करतोय की आपलं एक 4 मोत्यांचं फुल दरवेळेस तयार होत आहे. तर ही पूर्ण अशी साखळी आपण डबल चेन बनवणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याचा गजरा बनवणार आहोत. अशीच आपली मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. आतापर्यंत आपण ठुशी सिरीजमध्ये ठुशीची 10 डिझाईन्स बघितली. त्यानंतर पैंजण सिरीजमध्ये पैंजणची 10 डिझाईन्स बघितली. त्यानंतर मोत्यांची सारी पिन ह्या सिरीजमध्ये आपण
मोत्यांच्या सारीपिनची 10 डिझाईन बघितली आणि मुख्य म्हणजे सगळे दागिने आपण मोत्यांनी बनवलेले आहेत. मोत्यांच्या दागिन्यांची सगळी डिझाईन्स आपण बघतो आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये. आणि आता आपण सुरू केलेली आहे आपली मोत्यांच्या बांगड्या ही सिरीज आणि त्यातला आजचा आहे 7वा पार्ट. म्हणजेच हा आहे आपला पार्ट 7 डे 43 महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजचा. तर ह्या सगळ्या प्लेलिस्ट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही प्लेलिस्ट, ज्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या आधीच्या सिरीज बघायला भेटतील. नक्की बघून घ्या, आपल्याला आवडतील अशी आणि घरच्या घरी बसून घरी असलेल्या सामानापासून करता येतील अशीच सगळी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स आपण बघितलेली आहेत आपल्या ह्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये. तर इथे आपली डबल चेन तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहे. स्पायरल डिझाईन करायचंय आपल्याला म्हणून आपण तिरक्या तिरक्या मोत्यांच्या लाईन्स तयार करून घेतल्या आणि आता यांचा गजरा आपण तयार करणार आहोत. आता हा गजरा तयार करताना सुद्धा कारण मोत्यांच्या साईज वेगवेगळ्या आहेत, एक आहे 4 mm साईज व्हाईट आणि दुसरा आहे 3 mm साईज गोल्डन, म्हणून आपण अल्टरनेट मोती टाकणार आहोत. एकदा व्हाईट जर घेतला तर दुसऱ्यांदा गोल्डन घ्यायचा आहे, नाहीतर त्या चेनचा बॅलन्स राहणार नाही. तर सुरुवातीला आपण एक गोल्डन बीड घेतला म्हणून आता आपण घेतला व्हाईट बीड आणि प्रत्येक बीड आपण असं सुई टाकणार की एक 4 मोत्यांचं फूल तयार होताना आपल्याला दरवेळेस दिसत आहे. म्हणजे ह्या दोन ज्या लाईन्स आहेत आपल्या त्यांच्यामध्ये एक एक बीड आपण गुंफणार आहोत आणि आपलं अशा दोन ह्या लाईन एकमेकांना जोडल्या जाणार आहेत आणि त्यांच्यामध्ये एक अशी फुलांची साखळी तयार होताना आपल्याला दिसत आहे आणि ह्यालाच आपण म्हणतो गजरा बनवणे, मोत्यांचा गजरा. पण या ठिकाणी कारण आपलं डिझाईन स्पायरल आहे म्हणून आपण अल्टरनेट मोती घेणार आहोत. एकदा व्हाईट घेणार, एकदा गोल्डन घेणार आणि दोन ह्या डबल चेनच्या बाजू जोडणार एकमेकांना आणि अशा प्रकारे आपली एक फुलांची साखळी या दोन बाजूंच्या मध्ये तयार होत आहे. तर हे डिझाईन जर आपल्याला आतापर्यंत आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा आपल्या ओळखींच्यांसोबत. म्हणजे सगळ्यांनाच कळेल की आपण मोत्यांचे दागिने आणि मोत्यांच्या बांगड्या सुद्धा घरच्या घरी फक्त मोत्यांपासून कशा बनवू शकतो ते. कारण ह्या बांगडीसाठी आपण फक्त मोती वापरतोय, कोणताही बेस म्हणजे ना काचेची बांगडी वापरत आहोत ना आपण मेटलची बांगडी वापरत आहोत. फक्त मोती वापरून आजचं हे डिझाईन आपण करत आहोत. तर इथे आपली ही पूर्ण साखळी तयार झालेली आहे ज्याला आपण मोत्यांचा गजरा म्हणतो. तर आपला गजरा तयार झालाय. आता एक गोष्ट आपण पार्ट 5 आणि पार्ट 6 मध्ये केली होती ते म्हणजे आपण राऊंड अशी ती चेन बनवली होती. आज आपण काय केलंय, राऊंड नाही बनवला. आधी आपण हा गजरा तयार केला, आता आपल्याला तो गोल करायचा आहे. म्हणजे दोन टोकं अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहेत. ती कशी जोडणार, तर आधी आपण सुई आपल्या मोत्यांपर्यंत आणूया शेवटच्या आणि मग अशी एकमेकांमध्ये ती दोन टोकं ठेवणार की आपलं स्पायरल डिझाईन तयार होईल आणि मग दोन त्या टोकांच्या मध्ये आपण स्पायरल डिझाईन ज्याप्रमाणे होईल त्याप्रमाणे मोती गुंफणार. म्हणजे इथे आपल्याला स्पायरल तयार होण्यासाठी हवा आहे गोल्डन बीड, तर आपण सुईमध्ये घेतला गोल्डन बीड आणि जेव्हा आपल्याला दिसणार की आता ह्याच्यानंतर आपलं काय येतंय, व्हाईट लाईन येते, तर तेव्हा आपण काय घेणार, व्हाईट बीड घेणार सुईमध्ये. म्हणजे आपलं स्पायरल डिझाईन या ठिकाणी तयार होणार आहे. तर ते डिझाईन बघून बघून आपण सुईमध्ये तो मणी घेणार आहोत. जेव्हा आपल्याला दिसणार की तिथे व्हाईट मण्याची गरज आहे तेव्हा आपण व्हाईट घेणार आहोत. तर इथे कारण तिथे व्हाईट मण्याचा गॅप दिसतोय आपल्याला म्हणून आपण इथे घेतला एक व्हाईट मणी आणि म्हणजे आपलं हे स्पायरल डिझाईन कंप्लीट झालं. म्हणजे आपण दोन प्रकारे असे गोल असा गजरा तयार करू शकतो. एक म्हणजे आज जो प्रकार बघितला तो आधी आपण सरळ गजरा तयार करून घेतला आणि मग दोन टोकं आपण जोडली मध्ये मणी टाकून. आणि दुसरा प्रकार म्हणजे जो आपण पार्ट 5 आणि पार्ट 6 मोत्यांच्या बांगड्यामध्ये बघितलं. आपण सुरुवातीलाच गोल आपली चेन तयार करून घेतली म्हणजे आपोआपच तो गोल गजरा तयार झाला. तर इथे आपण आता आपला गजरा तयार झालेला आहे म्हणून ह्याला गाठ मारून सिक्युअर करून घेत आहोत आकार व्यवस्थित.
त्यासाठी आपण सुई आजूबाजूच्या 2-3 मोत्यांमधून पास केली म्हणजे आपला जो गजराचा स्टिफनेस आहे तो व्यवस्थित येतो, घट्टपणे तो गजरा आवळला जातो. कारण आपण बांगडी म्हणून वापरताना थोडासा मोत्यांचा स्टिफनेस आपल्याला हवा असतो, बांगडीचा आकार तो राहण्यासाठी, व्यवस्थित राहण्यासाठी. तर इथे आपण सुई आपली व्यवस्थित मोत्यांमधून पास करून घेतली. आपला आकार व्यवस्थित सिक्युअर झाला आणि आता या ठिकाणी आपण त्या आकाराला अजून सिक्युअर करण्यासाठी गाठ मारून घेणार आहोत. आपण बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे आणि हे आहे आपलं आजच्या मोत्यांच्या बांगड्या पार्ट 7चं डिझाईन नंबर 1, ज्यामध्ये आपण गोल्डन अँड व्हाईट हे कॉम्बिनेशन केलेलं आहे. स्पायरल डिझाईन तयार केलेलं आहे आज आपण आणि अतिशय सुंदर हे स्पायरल डिझाईन तयार झालेलं आहे आणि हातात घातल्यावरही ते अतिशय सुंदर दिसत आहे. आपण बघू शकता हातात घातल्यावर अतिशय इझिली आपण ही बांगडी घालू शकतोय. आकार तसाच राहतोय व्यवस्थित आणि इझिली आपण ही बांगडी काढू पण शकतोय. आणि कारण हे फक्त आपलं पहिला गजरा आहे, बेसिक गजरा, म्हणून ह्याला एवढा जास्त स्टिफनेस नाही, पण व्यवस्थित बांगडीसारखा आकार राहील एवढा स्टिफनेस आहे. जर ह्याला अतिशय जास्त स्टिफनेस हवा आहे, म्हणजे आपली जी बांगडी असते काचेची तशी जर आपल्याला हवी, तर ह्याचे जे 3 कॉर्नर्स आहेत त्या 3 कॉर्नर्सला आपल्याला मोती लावावे लागतील. पण हे डिझाईन असं सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे. पण आपल्याला अजून जास्त स्टिफ हवं आणि आपल्याला मॅचिंग दागिन्यांची गरज पूर्ण करायची, म्हणून आपण आता ह्याला लावत आहोत रेड क्रिस्टल बीड्स. हे रेड क्रिस्टल बीड्स जे आहेत ते 3 mm साईजचे आपण घेतलेले आहेत आणि ते आपल्याला जसं माहिती 3 कॉर्नर्स तयार होतात ह्या गजऱ्याचे. त्याच्या सगळ्यात वरच्या कॉर्नरला आधी आपण हे रेड क्रिस्टल बीड्स लावून घेत आहोत आपल्या 2 मोत्यांच्या गॅपच्या मध्ये. तर आजचं हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा आपल्याला कोणतं बरं कलर कॉम्बिनेशन ह्या ठिकाणी आवडलं असतं. कारण मी इथे रेड लावलेत, कारण मला रेड आवडतं गोल्डन अँड व्हाईट सोबत. आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन आवडतं कमेंटमध्ये नक्की लिहा. तर इथे आपण आपल्या ड्रेसला मॅचिंग बीड्स लावू शकतो आणि इथे आपलं हे एक लाईन पूर्ण लावून झालेली आहे. अतिशय सुंदर हे डिझाईन दिसत आहे बांगडीचं आणि हे आपण म्हणू शकतो आजचं डिझाईन नंबर 2. अतिशय सुंदर सेंटरला रेड असं हे डिझाईन तयार झालंय आणि पण आपल्याला अजून स्टिफनेस जास्त हवाय. ह्या एका लाईननी सुद्धा थोडा स्टिफनेस वाढलाय, पण अजून जास्त स्टिफनेस हवाय. बांगडीचा आकार जसाच्या तसा गोल राहायला पाहिजे. तर आपण ह्याच्या बाजूच्या 2 कॉर्नर्सना सुद्धा आपल्या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये एक एक रेड क्रिस्टल बीड लावून घेत आहोत. तर हा आहे आपला दुसरा कॉर्नर, ज्यापर्यंत आपण आपली सुई आणली आणि त्यांच्या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये आपण रेड क्रिस्टल बीड लावून घेतलेले आहेत दोन्ही कॉर्नरला. म्हणजे आता ह्या तिन्ही कॉर्नरला आपण हे रेड क्रिस्टल बीड लावलेत. आपण स्टिफनेस बघू शकता, बांगडीचा आकार जसाच्या तसा राहतोय. अगदी जशी काचेची बांगडी असते, मेटलची बांगडी असते, तशीच ही आकार पकडून राहणारी अशी स्टिफ बांगडी तयार झालेली आहे. कारण आपण तिन्ही कॉर्नरमध्ये त्या मोत्यांच्या गॅप्समध्ये आपले बीड्स लावलेले आहेत म्हणून. आता या ठिकाणी आपलं डिझाईन कंप्लीट झाल्यामुळे आपण आपल्या धाग्याला गाठ मारून घेतली आणि नंतर सुई पुढच्या 3 मोत्यांमधून पास करून मग आपला धागा कट केला. म्हणजे आपला पूर्ण ती गाठ आणि आपलं पूर्ण डिझाईन सिक्युअर राहतं. आणि बघू शकता आपण अतिशय रॉयल असं हे स्पायरल डिझाईन तयार झालेलं आहे. क्लिअरली आपण स्पायरल वेव्स बघू शकतो, गोल्डन आणि व्हाईट. तर अशीच मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन पारंपरिक अशी डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. अतिशय रॉयल असं हे डिझाईन तयार झालेलं आहे. हातात घातल्यावर तर अजूनच सुंदर दिसत आहे. कमेंटमध्ये लिहा आपली ही जी सिरीज सुरू आहे मोत्यांच्या बांगड्या, त्यानंतर कोणत्या दागिन्यांची 10 डिझाईन्स आपल्याला बघायला आवडतील. कारण ह्यानंतर जी ही आपण सिरीज सुरू करणार महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये, ती आपली शेवटची दागिन्यांची सिरीज असणार आहे. त्यानंतर आपण आपले दागिने साठवण्यासाठी पाउचेस कसे बनवायचे हे शिकणार आहोत. तसेच वेगवेगळ्या एक्सेसरीज, हेअर एक्सेसरीज आल्या, त्यामध्ये स्क्रंचीज सुद्धा आले, बोज आले, हेअर बोज आले. हे सगळे आपण शिवणकामाचे प्रोजेक्ट आपण आता ह्यानंतरची सिरीजमध्ये बघणार आहोत. तर नवीन सीझन आपण घेऊन येत आहोत ओखास क्रिएशनवर, सेविंग सीझन म्हणजे शिवणकाम सीझन.
तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा उखास क्रिएशन. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.